काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त पक्षाचं राष्ट्रीय महासंमेलन 28 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये संपन्न होणार आहे। त्या संदर्भात जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीची नियोजन बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार पी.एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत असगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी राष्ट्रीय महासंमेलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातून नागपूरला जाण्यासाठी कोणता मार्ग सोयीस्कर ठरेल याबाबत मार्गदर्शन केलं। आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक तालुक्यातून काँग्रेसचे किती कार्यकर्ते नागपूरला येणार याची माहिती घेतली। याशिवाय कोल्हापूरहून येणाऱ्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं केली जाणार याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या। या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुद्धियाळकर, सरलाताई पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, महापालिकेचे माजी नगरसेवक, तालुकाध्यक्ष, शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवा दल, इंटक संघटना, OBC सेल, अल्पसंख्याक सेल यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रीय महासंमेलनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व आजी-माजी मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे सांगितलं। त्यांनी या महासंमेलनात देशभरातून सुमारे 10 लाखांहून अधिक तर कोल्हापुरातून 3000 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितलं। राष्ट्रीय स्थापना दिनाच्या निमित्तानं है तैयार हम या टॅगलाईनसह लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र थोडं लांब असल्यामुळे आम्हाला 3000 लोक कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रात पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, इथून 3,000 मराठवाड्यातून साधारणपणे नांदेडला 7,000, लातूरला 4,000, मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना 3,000चे टार्गेट आणि जवळचे जे जिल्हे आहेत तिथं 50,000 ते 1,00,000 लोक प्रत्येक जिल्ह्यातून येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे। आणि देशातले सगळे काँग्रेसचे नेते आदरणीय सोनियाजी असतील, आदरणीय राहुलजी असतील, आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी असतील, हे सगळी मंडळी या सभेला येणार आहेत आणि मला वाटतं लोकसभेचं रणशिंग देशाचं तिथून फुंकलं जाईल अशी परिस्थिती आहे।